नमस्कार मित्रांनो. आता आपण आहोत गणपतीपुळेमध्ये. मस्त आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालोय. आता चाललोय मी परत दर्शनाला गणपती बाप्पाच्या. आता आवडत दर्शन घेऊनच जाऊ निघालोय. इथनं आपण जाणार आहे मालवणला, आरेवारे बीचच्या साईडने. तिथं रुंदाच्या मित्राच्या घरी पूजा आहे, तिथं जायचं पहिले. तिथनं आपण डायरेक्ट मालवण जाऊ. तर चला पहिले दर्शन घेऊन येतो, थोडासा बीच पण फिरून येतो वन साईड. गाईज आपले नाश्ता आलेला आहे, पावभाजी अजून येणार आहे. हे काय आहे? देल घे प्रमोद. ए प्रमोद देतील घे. कधी खाते का नाही? आवराडा का नाही करते? मिळून मिसळून पाणीपुरी खाऊ. येतो सगळ्यांचा खाताय. कॉफी काय हो? पाणी वाटायचं आहे. चर्च गाईज एक आहे. अरे तो हे पण ना बुडत त्याचा बघ. जास्त आला नाश्त्याचा तर बार चुताडा करून टाकलाय. काय ठेवलं नाही का रे? फक्त दिसायला मोठा आहे का? काय फसवतोय. बिल घे ना. मला तर रशीन सोडायचा खाली त्याला आले. बायचा 2 मिनिटं आवाज येईल फक्त वरती गेल्यावर. त्याच्या बाय बेशुद्ध काय नाही. बाय घाबरून बोलणार पण नाही. नाश्त्यातून आलोय आता निघू डायरेक्ट मालवणला. थोडा थोडासा खाल्ला आम्ही, जास्त नाही. कारण रुंदाच्या मित्राकडे पण जेवायचे आम्हाला, त्यामुळे थोडं थोडंसं खाल्लंय, जास्त नाही. 1000 रुपये बिल झाला फक्त, जास्त नाही. गाईज आम्ही रूम घेताना बोललो होतो आम्ही 8 वाजता जाणार होतो. आता 10 वाजले तरी अजून निघालो नाही. पैसा वसूल भाई, पैसा वसूल. 2500 रुपये वसूल करून जायचं. बघा जाताना पण एसी चालू. हे बा फॅन लाव येडे, गरम होतोय. सगळं लावू, पैसा वसूल. बावला 3 येत तर बाय तर आमची ना, तिला नुसते जड म्हणून आणले, काय कामाची नाही. चला गाईज निघालोय आता. आपल्या गाडी भरतेत सामान, फुल पॅक झाली गाडी. काला एवढं सामान घेऊन येतात का माहिती बघा, ठेवायला जागा नाही. कुठे होती ती? आलोय आता गोंदाच्या मित्राकडे. तर आले बघा किती खातात. येताना नाश्ता करून आलेत पण पोट काय बरं नाही. पम्या हो प्रमोद कुत्र्याकडनं आणलं तिथं मग अशी गणपतीपुळेमध्ये, तरी पण आता सुट्टी घेतच नाही, म्हणजे थांबायचाच नाही. भेटेल तिथं खायचा. हे बघा ही खाते पण जातो कुठं काय माहिती तिचा. चला गाईस निघूया आता, कारण इथे जवळच एक स्पॉट आहे चांगला. त्यांनी सांगितलं ते दादानी. ते आपला काय होतं त्याला, ती एक बोट अडकून झाली तिथे, ते बघायला जायचं आपल्याला. तर चला जाऊया आता. नुसतं नाश्ता विष्टा केला इथं, पण मी नाही केला. मी एक फुकटचं बघतात बाबा, नुसतं पैसा वाचतच. तर चला जाऊया आता. अरे वारे गणपतीपुळे जयगड. तो भेटूया आता तिथंच, बघूया. तर काही हे थांबलो होतो तर आपल्याला दिसला रसाचा रस, बोललो रस पिऊन जाऊ. रस प्यायला म्हणा माय सचिन, रस प्यायला म्हणा माय.
मस्त आणि याचा पैसे येणार येतो दादा. मित्रांनो आता आम्ही आलोय मस्तालयमध्ये. मस्तालय म्हणजे बीसीचं मंदिर नाही रे. तर बघूया कसं आहे. हे बोलतात चांगलं आहे. जवळची माणसं बोलतात त्यांच्या. जाऊन बघू. सुरमई पापलेट तवा फ्राय. प्रमोदच आहे ना नावाचा. गाईज इथे पहिले तिकीट काढलंय 20 रुपये प्रतिनग 20 रुपये. आणि बारक्यांचं या ठिकाणचं हाफ घेतलंय 15 रुपये. आणि ही बघ चावची रामदास बोट. नाही मल्याचा मासा येतो लाल झाला. झोपला काय ए. अरे 20 रुपये देत आम्ही तुला बघायला. गपरे. सॉरी. कसला मोठा आहे बघा. हे छोटे छोटे मासे बघा भारी दिसत आहेत. अरे कुठला मासा आहे. तुला बघून कोण खाणार पण नाही रे. देखा गाईस इथे मिळालेले मासे ठेवलेत पाण्यामध्ये. ते वेगळ्या प्रकारचं पाणी बोलतात. 10 वर्ष खराब नाही होत मासं. नुसतं मासे आहेत बघा. इथे कसले मोठे आहेत काय म्हणजे. डॉल्फिन बघा काय माहित. हो रे आहे ना. तो पाणी पण म्हणजे वेगळाच आहे. तो बोलतोय का 10 वर्ष खराब नाहीत. एकदम हा लिक्विड टाक. शंख शिंपले. चला काहीच बघून झालंय. आता आपल्याला जायचं त्या बोटीवरती. बोट बघायला डुबकी टाकायची इथे. रामदास बोट आहे. मित्रांनो आलेलो आहे आता. समोरच आहे आमच्या. दिसते घेत नाही बघा. ए इधर से चलो इधर से. ये देखो छोटा बच्चा देखो. मस्त जवळच आहे. ओ भाई साहब ए तो लोकेशन बघ. काही वन साइडच आहे. नाथ खुला आल्यासारखं वाटतंय म्हणजे इथं. रुको दिखाता हूं. हे देखो गाइज. रील मध्ये बघितले होते आता प्रत्यक्षात बघतोय. भारी वाटतंय. हो आणि लोकेशन पण बेकार म्हणजे नाथ खुला. अरे बाबा कसली मोठी नाही बघ. देखो गाइस 2020 ला आले पण लय करपले. गाईज खूप टाइम झालेला इथंच. लय टाइम बसलो. आता निघालो आता डायरेक्ट मालवणला. पहिले आपल्याला सीएनजी बघायला लागत गाडीमध्ये काय सीएनजी आहे.
गरम पण लय होते. AC लावल्याशिवाय जायचंच नाही. बघू आता सीट कुठे. गाईज इथे सगळेजण अनुजच्या रिझल्टसाठी थांबलेत शांतपणे. पिन ड्रॉप घेतलेला आहे का? पिन ड्रॉप काला गरम पाणी असेल तो. बघू आता आमचा अनुज काय करतोय तो. पाच झाला. 5 49 पडले. पैसे द्या. 49% पडले. फोन लावा. बघा अनुजचाच आहे का बघा. वाटतंय तुम्हाला 49. बाबा फक्त 43. मला वाटतं सर्वात अनुजला नागडा घेऊन यायला लागेल गणपती बोलेला. आम्ही नवस केलता. आम्ही जाम आनंदात होतो. तू काय आमचा अनुज 5 झालाय. हो ना. चलो गाइस निकलते अभी. नदीच्या काठावर अनुजला आमच्या 49 पडलेत. मित्रांनो आता आलोय आम्ही रतनदुर्ग शिवस्मारक. शिवाजी महाराजांचं एवढं भारी स्मारक आहे इथं. तुम्हाला दाखवतो. शिवाजी महाराजांचं स्मारक बाहेरचं बघा ना कसलं आहे बनवलेलं आहे फायबर. आणि तो तिकडे किल्ला. चला जाऊ आतमध्ये. बोट बघा. खाली जायचं आहे का? नीचे डायरेक्ट पिकतो. टप्प्याने पिकतो ग. डायरेक्ट नाही पिकत. डायरेक्ट नाही पिकत ग. टप्प्याने पिकतो. तर गाईज एका ठिकाणी आलोय जेवायला. घरगुती जेवण आहे. इकडे बाजूला बघा या साईडलाच चुलीवरती जेवण बनवत आहे. त्या साईडला भूक पण लाईल. बाई ये इकडं. मला वास सहन होत नाही चिकन. बायला तर काय तुला तर काहीच नाही. पोरगी असून तू हा बरोबर. तुला तर वांग नाही आलाय. नॉनव्हेज पाहिजे तुला. नॉनव्हेज खायला. हा दुसरा भाई आहे ती. भाई डॉन. गाई जेवण मागवलं आता. हो कसं आहे चव. खूप टाइम झालाय. किती वाजले? 4 वाजता झाले. 5 झाले. मग 7 वाजता मालवणला. काय रे भात नाही का? दूध नाही का? टाके बाई काय आणि बोलते मी शहरातली. काही जेवण आलाय तर जेवून मस्त पोट भरून. कारण लय उपाशी. सकाळी नाश्ता केल्यानंतर काहीच खाल्लं नाही. देतील रे देतील. आमचं पण जेवण आलंय. त्यांनी व्हेज मागवलाय ना आमचं नॉनव्हेज. हो
बरोबर खाल्ला असतास. बाय घे बाय खा. काय रे हिला नाही का दिला तुला दिला माझ्या नको हातला बाय. त्याला काय जेवून घेतो भेटू आपण. सो गाईज जेवून झालेलं आहे आता. 4:12 लय टाइम झाला. अजून इथना 3 तास दाखवतात मालवणला. बघू आता 4, 5, 6, 7, 6-7 वाजतील वाटतं पोचायला. आता हे बोलतात का सिंधुदुर्गला जायचं. बघू कसं काय ते. म्हणजे सीएनजी बघायला लागेल कारण गाडीमध्ये सीएनजी नाही काय राहिला. पेट्रोलचे 2 काढ आहेत फक्त. सीएनजीचे 2. बायनी लय खाल्लं आहे आमचं नॉनव्हेजच पोट भरून. तर चला आता निघूया. गाईस हे बघा हे हॉटेल आहे रे घरगुती खानावर. आपण आरेवारीच्या साईडने आलो ना तर मालवणला जायचा हा रोड. या साईडला मालवण समोरच आहे रोडलाच. 1 साईड जेवण होता मस्त. सो निघूया आता. चलो टाइम खूप झाला आपला. तर मित्रांनो आता देवगडमध्ये आलोय. देवगडचा बीच आहे समोर हे बघा. म्हणजे फ्रेंची शूट घेऊ कारण लई जगत नाही वाटतंय. सीएनजीला थांबलो होतो तिथे कुठं काय कुठले थांबलेलो. 3-4 तास गेले सीएनजी मध्येच आमचे. आता 7, 7:15 झाले. खूप टाइम झालाय. आता 50 किलोमीटर दाखवत आहे आपला मालवण. त्यामुळे इथं थोडंसं फिरून घेऊ रिलॅक्स थोडासा. त्यानंतर मग मालवणला. काहीच काका आहे ना पखा मला बेकार वाटतंय. काय खरं वाटत नाही. हा ना 2 मिनिटं बोलून तिने अर्धाच घालला. ही नाही बोललो काका आहे का बघू दे पहिले. तोच 7 जण 8 जण घुसू असते काका कुठे चालली हो काका. सीएनजी नाही ना काका. काका नुसता सिग्नलच मारताय काका. काका काय रूम आहे माहितीये रे. एवढ्या आतमध्ये चाकवा दिलो आपल्याला काका. आपण चाकवा देत आहे काकाला. याला विचार रूम आहेत काय याला नाही. त्याचा बघू बीचच्या जवळ बोलतोय ना. हा तारकली बोलला. काका एवढ्या लांब दाढी करायला. खरं सांग काका 10 रुपयाला गेलता ना. काका आला एक नाईटी मारून. नाही त्याने त्याचा मित्राला सांगितला. त्या रूम नाही ना. तो बोलतो मी माझ्या मित्राला विचारतो. तर तो मित्र म्हणजे कैसच आहे. हे बघ गाडीत दिसते. नाही दिसला टकली चमकली आमच्या गावात. गाईस आम्ही आता पोहोचलेलो आहे मालवण मध्ये. आणि रूम पण भेटलेली आहे आपल्याला. मित्रांनी कॉन्टॅक्ट करून दिलं तर त्यांना
कॉल करून लगेच त्यांनी रूम अवेलेबल करून दिले. नाव देऊ ना हे बघा रूम. आता आम्ही चाललोय जेवायला. 2 मिनिटावरच आहे आपला एक हॉटेल आहे, तिथे जेवण चांगलं भेटतं ते बोलत काका. रूम आहेत आणि इथनाच जवळ तारकर्ली बीच आहे आणि सिंधुदुर्ग फोर्ट आहे. सगळं जवळ आहेत, म्हणजे 10 मिनिटावरती आहे. त्यामुळे घेतला रूम आहे 2 दिवसासाठी. 2 दिवसासाठी बुक केला डायरेक्ट. तर आता जेवून येऊ आणि उद्याचं काय ते उद्या बघू कुठे जायचं ते. पहिले स्कुबा डायव्हिंग करायला जाऊ बोलतात सकाळच. त्यानंतर बोटिंग करायची कारण जाम पैसा घेऊन आलेत. सगळ्यांनी पैसा आणलाय. आपणच भिकारी आहोत. पैसा नाही काय नाही. हे चले टाइम होईल परत. भूक लागली ते मस्त रूम आहेत. फुल एसी आहे. बघा तुम्हाला दाखवतो रूम आहे. श्रीपाद न्यारी निवास एसी नॉन एसी रूम अवेलेबल. गाईच गाडी पण इथे लावलंय पार्किंगला आणि इकडेच समोरच आहेत बोलतोय 2 मिनिटावरतीच आहे हॉटेल. तर तिथेच जातो जेवायला. बघू जवळ आहे का इथं जगा आहे. इथं जगा आहे. 2 मिनिटं झाली ना. काय सानवी काहीतरी. हा चकवा भेटलो चकवा. काय टकलीचा पंगली म्हणून आम्ही गाडी ब्रेक मारला असता. हे काय सानवीच किचन. गाई जाणू काका इल्ले कुठे नाही. काकांचं कमिशन असता. काका सानवीकडे जा बोलतात. हा आलीत का आली कुठे गेली. गेली नाही का दिसला नाही. डोळे फुटलात काय. आऊ बाय येतल का नाही. बाय चकवा लागतात ना. एकटी फिरत जाऊ नको. इथं बोकाड असतात ना पकडून नेते. हा खाऊन राहिले का ना काका इल्ले. हा असंच काय तर नाव आहे सानवी काहीतरी. कोकणामध्ये महाराजांचे स्मारक. काय याला पैसे भेटले हा घरा रोड लाखवायचं असले तर सांगा. हा 3 रस्त्यावर पैसे भेटले. रोज चकवा लागलो. चकवा लागलो. हो थांब ना बघतात ना. चल तिकडे बघू. हो का पेट्रोल पंप. हो ना तुझी ज्याचे पैसे असेल त्याच्या शिवाय दिले. गाईस काकाने फसवलं. प्युअर व्हेज मध्ये आणसान सानवीच किचन. फसवलं काकाने फसवलं. काका बोलतात का सगळं आहे व्हेज नॉन व्हेज. थाळी आलेली आपली चवलीची शेंग. चवलीची सोनकडी एवढी आहे. 2-3 जण पितील वाटतं. चलो गाईस खाते देते अभी. जाम भूक लागलाय. गरम गरम. हा तर गाईस मालवण मधली फेमस काय बोलतात याला सोनकडी. सोनपरी इट्टू बिट्टू झुंपत होता. गाईस जेवण झालेलं आहे. सोनकडी मारतो एक मस्त.
त्या दीपाच्या पोरीच्या अशा मोठे मोठे डांगे उठले सगळे चट्टे उठलेले पूर्ण. मग त्याला खास सुटते ग नुसते. तिला मी यांना मागवलं, यांच्याकडून मागवलेलं आणि तिला तिकडेच लावलं आणि प्यायला दिलं. आलं होता रूमवरती मस्त AC लावले इकडे आणि इकडे वन साईड झोपले आता. कोण कोणाचं मिळणार नाही, कधी झोपते असं झालंय. दमलंय लय. आम्हीच होते काय बघा लग्नाला आली तसे काय बघ सामान आहे काय तर आपण मस्त आहे. पहिले स्वस्तात भेटलाय, 2 दिवसासाठी भेटलाय आपल्याला. चला आता झोपतो मस्त. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय.